अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना फसवण्याचं काम राज्य सरकार करत असल्याचा आरोप केला जातो आहे। सरकारने नुकतेच जाहीर केलेले 31,500 कोटींचं पॅकेज ही केवळ मोठी घोषणा असून प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरी काही पडेल असं वाटत नाही, अशी टीका शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केलेली आहे। क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडून आज लातूरमध्ये सोयाबीन ऊस परिषद आयोजित करण्यात आली होती। या परिषदेनंतर ते बोलत होते। सोयाबीनच्या बाबतीमध्ये 25 लाख मेट्रिक टन डीओसी केंद्र सरकारनं निर्यात केली पाहिजे आणि तेलावरचं आयात शुल्क 40-50% वाढवलं पाहिजे, ही सुद्धा मागणी आम्ही केली। आणि कर्जमुक्तीचं सरकारनं जे आश्वासन दिलं होतं ते तातडीनं पाळलं पाहिजे। संपूर्ण कर्जमुक्ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अगोदर झाली पाहिजे। हक्काचा पीक विमा आम्हाला मिळाला पाहिजे। जंगली जनावरांचा आम्हाला त्रास होतो शेती पिकांना, तर त्यासाठी शेतीला मजबूत कंपाऊंड करून मिळालं पाहिजे। गोवंश हत्याबंदी कायद्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे, ही पण आमची मागणी आहे। अशा अनेक मागण्या घेऊन आज प्रचंड मोठ्या उत्साहामध्ये ही परिषद पार पडली। येणाऱ्या 15 दिवसामध्ये सरकारने जर का आमच्या बाजूने शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय दिला नाही, 15 दिवसानंतर राज्यव्यापी आंदोलन या महाराष्ट्रामध्ये सुरू होईल। हे आंदोलन भूतन भविष्यात असेल, सरकारच्या बुडाखाली आग लावणार असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।